अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री सत्यनारायण पूजाविधी. सत्यनारायण पूजाविधी कशासाठी करायचा असतो तर अखंड लक्ष्मी घरात वास करते यासाठी श्री सत्यनारायण पूजाविधी करायचा आणि प्राप्त लक्ष्मी घरात स्थिर राहण्यासाठी सत्यनारायण पूजाविधी करायचा असतो. तर हा पूजाविधी कधी करायचा? महिन्याच्या दर पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजाविधी करायचा असतो. महिलांनी संकल्पयुक्त केला तर अतिशय उत्तम. घरात सत्यनारायणाचा फोटो हा अत्यावश्यक आहे. सर्वांच्या घरात बालकृष्णाची छोटीशी मूर्ती तर असणारच. तर सत्यनारायण पूजेविधी आपण बघूया. पूजा साहित्य व मांडणी बघूयात काय काय लागते. तर श्री सत्यनारायण पूजाविधी, पूजा साहित्य व मांडणी. त्यासाठी एक चौरंग, एक पाट. चौरंगाभोवती आंब्याचे 4 डगळे लावावेत. चौरंगावर शुभ वस्त्र टाकावेत. कुठल्याही कलरचं शुभ वस्त्र, तुम्ही लाल कलरचं टाकू शकता. पांढरा असेल तर अतिशय शुभ, पण पांढरं नसेल तर लाल कलरचं शुभ वस्त्र टाकायचे. त्यावर मध्यभागी थोडे गहू टाकायचे. गहू टाकून गव्हाचं स्वस्तिक काढून त्यावर एक कलश ठेवायचा. कलश त्यात पाणी भरून ठेवायचे. त्यात 5 विड्याची पाने ठेवायचे. कलशामध्ये 1 रुपया किंवा सुपारी आणि त्या कलशावर ताम्हण, म्हणजेच आपण तांब्याचं ताट त्याला म्हणतो, त्यावर ताम्हण तांदुळाने भरून त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. ताम्हण पूर्ण तांदळाने भरायचं आणि त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. कलशासमोर चौरंगावरती 3 सुपाऱ्या विड्याची पानावर मांडाव्यात. पहिली सुपारी आपल्या उजव्या साईडने ठेवायची, म्हणजेच कलशाच्या डाव्या साईडने. आपल्या उजव्या साईडपासून पहिली सुपारी जी असेल ती गणपती बाप्पांसाठी, दुसरी सुपारी असेल ती कुलदेवतेची असेल आणि तिसरी सुपारी असेल ती वरुण देवतेची. याप्रमाणे मांडामांड करून सर्वांची पंचोपचार पूजा करायची. यानंतर बाळकृष्णाचीही पंचोपचार पूजा करावी व यथाशक्ती प्रसाद करून त्याचा नैवेद्य दाखवून श्री सत्यनारायण पोथी वाचायची. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवून आरती करून कुटुंबात सर्वांना प्रसाद वाटायचा. बाहेरील कोणत्याही व्यक्तीस प्रसाद द्यायचा नाहीये. दर पौर्णिमेला सायंकाळी प्रदोषकाळी अशी जी काही मांडणी सांगितली आहे ती सत्यनारायणाचे व्रत करायचे. त्यामुळे अखंड लक्ष्मी घरात वास करते. तुम्ही मोस्टली ही सत्यनारायण पूजाविधी सर्वांनीच करायचा. दिवा, धूप, दीप आणि आपली छोटीशी कथा असते सत्यनारायणाची. ती कथा कुठेही तुम्हाला मिळून जाईल. स्वामी समर्थ केंद्रात सुद्धा मिळून जाईल. ती कथा वाचायची आहे. तर या सत्यनारायण पूजाविधीमुळे तुम्हाला घरात अखंड लक्ष्मी ही वास करेल आणि जी काही प्राप्त लक्ष्मी आहे ती सुद्धा स्थिर राहील. त्यामुळं सर्व महिला भगिनींना, ताईंना, मावशींना, काकूंना, आजींना सगळ्यांना विनंती आहे, ॲटलिस्ट महिलांनी तरी तुमचे विटाळ, सुतक हे दिवस वगळता पौर्णिमा असेल त्या पौर्णिमेला तुम्ही संकल्पयुक्त 21 करू शकतात, 51 करू शकतात. संकल्पयुक्त तुम्ही सत्यनारायण पूजाविधी करू शकतात. असं काही नाही की सत्यनारायण पूजा करण्यासाठी जोडपे आवश्यक आहे. लग्नानंतर करतो ती वेगळी सत्यनारायण पूजाविधी आणि ही असते ती दर पौर्णिमेला, महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजाविधी. ह्या पूजेने घरात प्रचंड फरक पडतो. प्रचंड म्हणजे अतिशय तुम्हाला बघा खूप चेंजेस दिसतील. श्री सत्यनारायण पूजाविधी तुम्ही करा. तुमच्याकडे जी काही प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहील आणि म्हणतात ना, जिथे वासुदेव, जिथे भगवान विष्णू असेल तिथं लक्ष्मी ही असणार, म्हणजे असणारच. लक्ष्मी ही येणारच. भगवान विष्णूचा जिथे वास असेल तिथं लक्ष्मी ही असतेच. त्यामुळे आपल्या घरात श्री सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला ही झालीच पाहिजे. असं कोणतंही घर नसणार आहे की तिथे बाळकृष्णाची मूर्ती ही नसणार आहे. प्रत्येक घराघरात छोटीशी बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच. आपल्याला छोटासा सत्यनारायणाचा फोटो आणायचा आहे आणि ही सर्व महिलांना रिक्वेस्ट आहे कारण आपल्या घरात लक्ष्मी, अखंड लक्ष्मी घरात वास करते ह्या पूजेने, सत्यनारायणाची पूजा. कारण जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथं लक्ष्मीचा हा वास असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे श्री सत्यनारायण पूजाविधी सर्वांनीही करायचा आहे. दर पौर्णिमेला कराच. तुम्ही संकल्पयुक्त करा. एखाद्या पौर्णिमेला तुम्हाला सपोज मासिक धर्म असेल किंवा काही अडचण असेल, मासिक धर्माचीच अडचण असेल तर तुम्ही घरातील जाऊबाई असतील, सासू असतील, घरातले कोणतेही स्त्रीकून तुम्ही ती पूजाविधी करून घेऊ शकतात किंवा एक्सेप्शन ती सोडून तुम्ही
नेक्स्टपासून कंटिन्यू करू शकता. पण श्री सत्यनारायण पूजेविधी नक्कीच सर्वांनी करायची आहे. काही याच्यात अवघड नाही. हे तुम्हाला चौरंग लागणारे, पाट लागणारे आणि आंब्याचे डहाळे लागणारे आणि त्या चौरंगावर टाकायला एखादं लाल वस्त्र तर आणि गहू, तांदूळ, कलश, विड्याची पाने, काही खर्च नाही. प्रसादाचा शिरा बनवायचा आहे. तो शिरासाठी तुम्हाला जो काही खर्च लागेल, बाकीचं साहित्य तर घरातच असतंच आणि तो शिरा हा बनवायचा आहे. तो प्रसाद घरातली सर्व व्यक्तींनी खायचा आहे. बाहेरील व्यक्तीला कुणालाही तो प्रसाद खायला द्यायचा नाही. आणि तर पौर्णिमेला सायंकाळी जर तुम्ही प्रदोषकाळी जर सत्यनारायणाचे व्रत केलं तर बघा, अखंड लक्ष्मी घरात वास करणार आहे. तुमच्या लक्ष्मी प्राप्तीचे जे काही उपाय आहेत त्यातील हा एक महत्त्वाचा उपाय आहे, श्री सत्यनारायण पूजाविधी. तुम्हाला सत्यनारायण पूजा फोटो जो आहे सत्यनारायणाचा तो घरात असेलच, नसेल तर तुम्हाला जवळील कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रात मिळून जाईल. आणि जी काही पोथी आहे, कथा वाचायची आहे तुम्हाला सत्यनारायणाची, ती कथाची छोटीशी पोथी असते, ती कथाची पोथीसुद्धा मिळून जाईल. ती कथासुद्धा वाचायची आहे. आणि हे व्रत खूप साधे आणि सोपे आहे, कोणीही करू शकतं. घरातील महिलांनी जास्तीत जास्त हे व्रत करायचं आहे. तुमची प्राप्त लक्ष्मी स्थिर राहील. आणि 3 सुपाऱ्या, पहिली गणपतीची, दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी वरुण देवतेची, त्या विड्याच्या पानांवर मांडायच्या आहे कलशासमोर चौरंगावरती. आणि त्या तामणावर आपण बाळकृष्णाची मूर्ती ठेवली आणि नंतर 3 सुपाऱ्या मांडल्या. ओके. सर्वांची पंचोपचार पूजा करायची. धूप दीप देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि पोथी वाचायची आहे. नैवेद्य दाखवून श्री सत्यनारायणाची पोथी तुम्हाला कुठेही मिळेल ती वाचायची आहे. खरंच महिलांनो, घरातल्या, मी खरं सांगते, ही सेवा करून बघा तुम्ही, खूप परिणाम तुम्हाला जाणवतील. तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास होईल आणि जी काही तुम्हाला प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहील. कारण श्री सत्यनारायण पूजा म्हणजेच भगवान विष्णूंची सेवा आहे आणि भगवान विष्णू जिथे असतील तिथे माता लक्ष्मीचा वास हा अखंड असतो. तुम्ही ही सेवा करून बघा, स्वतः अनुभव घ्या, मगच तुम्हाला ह्या गोष्टी पटतील. कारण अनुभवल्याशिवाय तुम्ही काहीही करणार नाही. तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहायची असेल तर नक्कीच श्री सत्यनारायण पूजाविधी करा आणि अनुभव घ्या. कोणी तर पूर्ण वर्षभर कंटिन्यू सेवा असते. प्रत्येक पौर्णिमेला सेवा असते कंटिन्यू. वर्षभर कंटिन्यू ही सेवा करतात महिला घरात. कंटिन्यू म्हणजे त्यांना हा खूप अनुभव आलेला आहे म्हणून ते सेवा करतात. लक्षात घ्या, भगवान विष्णूंचा वास असेल तर लक्ष्मी घरात अखंड राहील, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ही सेवा मनोभावे करायची आहे. तुम्हाला या सेवेचं फळ हे नक्कीच मिळणार आहे. तुम्ही सेवा करायला तुम्हाला काही खर्चिकसुद्धा नाही आहे. तुम्हाला फक्त प्रसादाचा शिरा एवढा लागेल. बाकीचं साहित्य तुम्हाला घरातच मिळेल. गहू, तांदूळ, पाट, चौरंग, बाकीचा काही खर्च नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ही सेवा करा. ओके. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करू शकता. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. माहिती कशी आवडली आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अनिताज क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले जातील त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. तर श्री सत्यनारायण पूजेविधी आपण सर्व बघितलेलं आहे आणि तुम्हाला लक्षातसुद्धा आलेलं आहे की त्याचं महत्त्व काय आहे. तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. संकल्प कसा करायचा, इन द सेन्स हातामध्ये तांदूळ घ्यायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे तुमचा आणि ते पाण्यात सोडायचे आहे. तांदळावर हातावर पाणी टाकायचं. तुमची काही मनात इच्छा असेल ती बोलायची देवाला आणि संकल्प सोडायचा आहे. एक्सक्यूज मी. तर ह्या सेवेने तुम्ही दर पौर्णिमेला सायंकाळी सत्यनारायणाचं व्रत करा. लक्षात घ्या, तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करणार आहे ह्या पूजेने. त्यामुळे सत्यनारायणाची सेवा सर्वांनीही करायची आहे. काही अवघड नाही आहे. तुम्हाला महिलांना तर नक्की करायची आहे. महिलांनी लक्षात घ्या, खूप महत्त्वाची सेवा आहे. तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी ही एक सत्यनारायणाची सेवा खूप महत्त्वाची आहे. तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला ही सेवा करा, म्हणजे कराच आणि अनुभव घ्या. तुम्ही नक्कीच सांगाल की ह्या सेवेने आम्हाला खूप छान अनुभव आले. आणि प्रत्येक पौर्णिमेला सायंकाळी प्रदोषकाळी तुम्ही जर हे सत्यनारायणाचं व्रत केलं आणि बघा, तुमच्या घरात अखंड लक्ष्मी ही वास करणार आहे. हे अनुभव सिद्ध सत्य आहे. तुम्ही लक्षात घ्या.
तुमच्या घरात काही वादविवाद, कटकटी, बऱ्याच गोष्टी होतात. तुम्ही भगवान विष्णूंचं स्मरण करा, सत्यनारायणाची पूजा करा. तुमच्या घरात बरेच चेंजेस तुम्हाला जाणवतील आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल आणि प्राप्त लक्ष्मीसुद्धा देखील स्थिर राहील. तुम्ही लक्षात घ्या, सर्वांनी ही सेवा करायची आहे. फक्त तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक असेल तर ते दिवस वगळता तुम्ही सेवा ही कंटिन्यू करू शकतात. या सेवेसाठी जास्त काही तुम्हाला खर्च देखील नाही. एक चौरंग, एक पाट, चौरंगाभोवती 4 आंब्याचे दगडे लावायचे, चौरंगावर शुभ वस्त्र टाकायचं, त्यावर मध्यभागी थोडे गहू टाकायचे, त्यावर एक कलश, त्यात पाणी भरून त्यात 5 विड्याची पाने ठेवायची, त्यावर ताम्हण तांदूळाने भरून त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. कलशासमोर चौरंगावरती 3 सुपाऱ्या आणि विड्याचे पानं, ते 3 सुपाऱ्या विड्याच्या पानावर मांडायच्या. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची, तिसरी वरुण देवतेची आपल्या उजव्या साईडने. याप्रमाणे मांडामांड करायची, पंचोपचार पूजा करायची. बाळकृष्णाचीही पंचोपचार पूजा करायची. यथाशक्ती प्रसाद करून नैवेद्य दाखवून श्री सत्यनारायणाची पोथी वाचायची. चौरंगाभोवती, पाटाभोवती रांगोळी काढायची. तुपाचा दिवा लावायचा आहे. नैवेद्य, धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि सर्वांना प्रसाद वाटायचा आहे. आरती करायची आहे. पोथी वाचून झाल्यावर अन्नाचा नैवेद्य दाखवून आरती करायची. सर्वांना प्रसाद द्यायचा आहे. बाहेरील कोणत्याच व्यक्तीला प्रसाद द्यायचा नाही. सगळ्यांनी घरातील व्यक्तीने प्रसाद खायचा आहे. प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही प्रदोषकाळी ही सत्यनारायणाचं व्रत करा. बघा, तुमच्या घरात अखंड लक्ष्मी ही वास करणार म्हणजे करणारच आणि प्राप्त लक्ष्मी ही स्थिर होणारच. हे अनुभवसिद्ध सत्य आहे. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त सत्यनारायण पूजा विधी करण्याचा आजपासूनच संकल्प करा. मग घराघरात लाखो म्हणजे अक्षरशः महिलांनी वर्षभर सत्यनारायण पूजा करत असतात आणि त्यांना अनुभवसुद्धा आहे. अखंड लक्ष्मी त्यांच्या घरात वास करते, कारण भगवान विष्णू जिथं वास असतो भगवान विष्णूंचा, तिथे लक्ष्मीचा वास हा असतो म्हणजे असतोच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका आणि अनिताज क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ जेव्हा चॅनलला अपलोड होतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करा. काय होतं, आपल्याला माहिती असते एखाद्या गोष्टीची, ती आपण आपल्याजवळच ठेवतं, तिचा प्रचार प्रसार करत नाही. यामुळे काय होतं, बऱ्याच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. त्यामुळे कुणीही काय होतं, आपण जर शेअर केलं नाही तर बरेच लोक माहितीपासून वंचित राहणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका आणि अनिताज क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टे कनेक्टेड अँड लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.